बनी कुठे चालला? कुठे चालला? बनी थांब बसवते. बाय बनी, टाटा. अरे अरे बाय, पाऊस आलाय. खरंच बनी पाऊस आला. खरंच आलाय सुशांत. आणि आज संडे. बनी आणि बघ मम्मा बाहेर जात होते आणि पाऊस आलाय. बनी पाऊस आलाय, बाहेर नाही जाऊ शकत आता. आता काय करायचं? सोड ना त्याला पावसात. अरे यार गेला रे. हायवेला जोरात असेल. हार्डली 5 मिनिटच पाऊस पडला. मग आम्ही निघालो बँड्राला जायला. तर असं इथे लाईटिंग, रेक्लामेशन रोडला लाईटिंग वगैरे केली होती खूप सुंदर. सो आम्ही कार्टर रोडला चाललो होतो. म्हणजे आम्ही क्रिसमसमध्ये गेलोच नाही, न्यू इयरला वगैरे, कारण खूप क्राऊडेड प्लेस आहे ते, म्हणजे खूप माणसं असतात. सो आम्ही ठरवलं की नंतर असंच लाईटिंग वगैरे बघायला नंतर जाऊया. सो आम्ही असंच चाललो होतो आणि कार्टर रोडचं लाईट्स बंद झाले होते. लाईट्स म्हणजे ते सॅटर्डेलाच त्यांनी बंद केलं होतं. मग आम्ही इथे शॉर्मा खाल्ला कार्टर ब्ल्यूमध्ये. इथलं शॉर्मा खूप छान आहे, म्हणजे टेस्ट वगैरे खूप चांगली लागते इथली. सो घेतलं आम्ही. काय खायचं तुला? शॉर्मा खाणार? शॉर्मा खाणार काय? पडशील पडशील एक्साइट आहे. बनी बनी हा मस्त वाटलंय. खूप आलं होतं. हो ना. तू बघितलंस त्या वॉलवर पेंटिंग होतं ते? खूप छान तिकडे. सुशांत तिथे पार्टी झाली होती फुल बाहेरच. आय डोंट नो ही लेन कुठली आहे, कारण इथे पूर्ण असं वॉलवर पेंटिंग केले होते आणि खूप छान असं वाईब्स, म्हणजे पूर्ण गोवा वाईब्स येत होते तिकडे. म्हणजे पूर्ण ख्रिश्चन लोकच राहतात आय गेस. आणि छानसं डेकोरेट केलेलं होतं, म्हणजे लाईटिंग वगैरे होतं पूर्ण, म्हणजे असं गोवावाली फिलिंगच येत होती त्या लेनवरनं मला तरी जाताना. खूप सुंदर. तर कार्टर रोडला तर आम्हाला लाईट्स वगैरे और तिथलं काही बघायला भेटलंच नाही बंद झाल्यामुळे. तर आम्ही घरी जाताना विचार केला की मग रेक्लामेशन रोडलाच जाऊया. सो आम्ही बघितलं सगळं लाईट्स. मस्त क्रिसमस ट्री वगैरे खूप छान लाईट्स आहेत.